हॅलो हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या लेक्चरमध्ये डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय असतं हे बघितलं. त्याच्यानंतर 17 ते 18 प्रकारचे डायमेन्शनल फॉर्म्युले आपण बघितले. आता त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, त्याच्यामध्ये तुमचा पहिला पॉइंट आहे to check the correctness of physical quantity in any equation relating different physical quantity if the dimension of the all term of both sides are same, then the equation is said to be dimensionally correct. This is called as principle of homogeneity. आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहे, याच्यामध्ये आपण एक फिजिकल इक्वेशन घेणार आहे आणि त्याच्या दोघी साईडचे डायमेन्शन आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. ओके, ते दोघी साईडचे डायमेन्शन आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. आणि कम्पेअर केल्यानंतर त्या दोघांच्या व्हॅल्यूच्या तुमच्या सेम येणार आहेत. त्याला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, त्याच्यासाठी एकदम छोटंसं एक्झाम्पल मी आता घेतो. आता बघा, कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे, बरोबर आहे. काय ते v इज इक्वल टू u प्लस at. आता बघा याच्यामध्ये v काय आहे तुमचा, v हा काय आहे तुमचा फायनल वेलोसिटी. v काय आहे, फायनल वेलोसिटी. स्मॉल u काय आहे, इनिशियल वेलोसिटी. u काय इनिशियल वेलोसिटी. आणि स्मॉल a काय आहे तुमचा, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे काय आहे तुमचा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि t हा टाइम आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आता आपण सगळ्यांची डायमेन्शन आपण फाइंड आउट केलेलेच आहे. आता व्हेलोसिटी ही तुमची इनिशियल व्हेलोसिटी राहू द्या किंवा फायनल व्हेलोसिटी राहू द्या, आपल्या याचे दोघांची डायमेन्शन जे आहेत हे आपले काय येतील, सारखेच येतील. आता बघा v इज इक्वल टू, आपण ते मागच्या लेक्चरला आपण डायमेन्शन फॉर्म्युले बघितले. त्याच्यामध्ये आपण 17-18 प्रकारचे फॉर्म्युले आपण सॉल्व्ह केले होते, ते बघितले होते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी तेव्हाच बोललो होतो की आपल्याला ते फॉर्म्युले पुढे लागणार आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता v इज इक्वल टू काय, आता वेलोसिटीचे डायमेन्शन आपले काय आहेत, l⁻⁴, m⁻�0, t⁻⁻⁻1 हे आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता प्रत्येक वेळा तुम्हाला मी येथे फाइंड आउट करून दाखवणार नाहीये, येते लक्षात. हे आपण फाइंड आउट मागच्या लेक्चरला केलेले आहेत, तेव्हा तुम्ही ते एकदा परत बघून घ्या. काय मध्ये l⁻⁴, m⁻�0, t⁻⁻1 त्याला काय म्हटलं आपण, इक्वेशन नंबर 1 म्हटलं. ठीक आहे, आता u काय तुमचा इनिशियल वेलोसिटी, v काय होता फायनल वेलोसिटी होता, u काय इनिशियल वेलोसिटी. आता वेलोसिटी ही इनिशियल राहू द्या किंवा फायनल राहू द्या, तिचे डायमेन्शन तुमचे चेंज होत नाही. याच्या लक्षात, डायमेन्शन हे तुमचं वर्ड चेंज झाला म्हणजे डायमेन्शन हे चेंज होत नाही, त्याच्यामुळे त्याचे डायमेन्शन सुद्धा ऍज इट इज सेम राहतील. काय आले मध्ये, u चे डायमेन्शन काय आले, l⁻⁴, m⁻�0, t⁻⁻1. ठीक आहे, याला काय म्हटलं आपण, इक्वेशन 2 म्हटलं. आता त्याच्यानंतर आपली इक्वेशन ऑफ मोशन मधली लास्ट टर्म काय ती, at, a इंटू टी. आपल्याला माहिती आहे a काय आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, t काय टाइम आहे. ठीक आहे, आपण ऍक्सलरेशन चे डायमेन्शन पण आपण फाइंड आउट केलेले आहेत. तर तुमचे ऍक्सलरेशनचे डायमेन्शन काय आहेत, l⁻⁴, m⁻�0, t⁻⁻2. बरोबर आहे. त्याच्यानंतर टाइमचे डायमेन्शन काय तुमचे, t⁻1. इथे काय केलं बघता, याला मी सिम्प्लिफाय करून घेतलं. म्हणजे काय केलं, इथं सिम्प्लिफाय केलं.
बघा, इन स्क्वेअर ब्रॅकेट आपण डायमेन्शन लिहिताना तुम्हाला मागच्या 2-3 वेळा सांगितलं होतं मी, आपण ते लिहिताना आपल्याला ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच लिहायचे आहेत आणि LMTच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला डायमेन्शन लिहायचे आहेत. LMT एल म्हणजे एल काय असतं तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं मी. एल मध्ये काय मोजतो आपण? लेंथ मोजतो. एम मध्ये काय मोजतो? मास मोजतो. आणि टी मध्ये काय मोजतो? टाइम मोजतो. आता बघा काय केलंय तुम्ही, LS21 जो आहे तुमचा, LS21 हा काय राहील तुमचा? ऍज इट इज राहील. त्याच्यानंतर M-0 पण काय राहील तुमचा? ऍज इट इज राहील. फक्त लास्ट टर्म चेंज होईल. इथं काय तुमचा T⁻² इंटू T⁻1 काय झाला तुमचा बघतो? T⁻−1 गेला. लक्षात काय झाला बघतो? LS21 M⁻0 T⁻−1. याला काय म्हटलं आपण? इक्वेशन काय म्हटलं? 3 म्हटलं. लक्षात त्या पद्धतीने आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन चे आपण डायमेन्शन फाइंड आउट करून घेतले. काय केलं मी त्याला? प्रत्येक पहिले व्हीची डायमेन्शन फाइंड आउट केले. व्ही म्हणजेच काय तुमची फायनल वेलोसिटी, यू म्हणजेच काय तुमची इनिशियल वेलोसिटी, एटी म्हणजे काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि टी फॉर टाइम. याचे काय केले मी? तिघांचे डायमेन्शन काय केले? सेपरेटली काढून घेतले. आता बघा काय करतो मी. द डायमेन्शन ऑफ इक्वेशन 1, 2 and 3. आता तुमचे हे 3 इक्वेशन जे आहेत नीट व्यवस्थित केअरफुली बघा. इथं काय येतोय वरती? L⁻1 V इज इक्वल टू L⁻1 M⁻0 T⁻−1. सेकंडला काय येतोय? सेकंड इक्वेशनला बघा, L⁻1 M⁻0 T⁻−1. इथं हे पूर्ण सॉल्व्ह करून काय येतंय? 80 सॉल्व्ह केल्यानंतर काय येतंय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू टाइम. पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर काय येतंय? L⁻1 M⁻0 T⁻−1. बघा हे तिघी इक्वेशन काय येत आहेत? तिघी इक्वेशन काय येतात तुमचे? सेम येत आहेत. लक्षात? हे तिघी इक्वेशन काय येतात तुमचे? सेम येत आहेत. लक्षात? म्हणून काय म्हटलं बघा त्यांनी, द डायमेन्शन ऑफ इक्वेशन 1, 2 and 3 आर द सेम ॲज द गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. लक्षात? म्हणजे तुमचं हे जे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन हे काय तुमचं डायमेन्शनली करेक्ट आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असं म्हणतो आपण. ओके, समजला? यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस मधला आपला हा पहिला पॉइंट होता. आता आपण सेकंड पॉइंट बघू. आता बघा सेकंड पॉइंट काय तुमचा? यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मधला सेकंड पॉइंट, टू इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. तुम्हाला इथं काय करायचंय? तुम्हाला इथं एक रिलेशन इस्टॅब्लिश करायचंय. कशामधलं? फिजिकल क्वांटिटी मधलं. हा तुमचा सेकंड पॉइंट आहे. आता बघा याच्यात काय दिलेलं आहे त्यांनी. द टाइम पिरियड टी, जो टाइम पिरियड आहे त्याला काय म्हटलं? टी ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड टी ऑफ, ही टर्म इथे डबल होऊन गेलेली आहे. द टाइम पिरियड टी ऑफ oscillation of simple pendulum depend on length L and acceleration due to gravity G. त्यांनी आपल्याला 3 टर्म दिले आहेत. बघा आता let us derive the relation between T म्हणजे काय? टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम. त्याला काय म्हटलं आपण?
टी म्हटला. लेंथ, त्या पेंडुलमची लेंथ, त्याला काय म्हटलं आपण? एल म्हटला. जी, जी म्हणजे काय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अशा आपण 3 टर्म घेतल्या. हे तुम्हाला मी आता एक्झाम्पल सांगतोय. हे कसलं एक्झाम्पल सांगतोय? टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन काय आपण एस्टॅब्लिश करणार आहे ते तुम्हाला मी सांगतोय. ठीक आहे. आता बघा, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल इंटू जी. काय घेतला? टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल इंटू जी करून घेतला. ठीक आहे. आता याला मी काय केलंय? सफिक्स देऊन घेतले. ओके. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल इंटू जी. आता इथं काय केलं? मी थोडं चेंज करून घेतला. त्याला काय करून घेतलं? मी सफिक्स देऊन घेतले. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू एक्स इंटू जी रेस टू वाय. अच्छा, याला मी ते सफिक्स देऊन घेतले. ठीक आहे. आपल्याला त्याचं रिलेशन फाइंड आउट करायचंय म्हणून एक सफिक्स याला मी देऊन घेतले. बट देअरफॉर टी इज इक्वल टू के इंटू एल रेस टू एक्स इंटू जी रेस टू वाय. आता हा के काय आला परत इथं? हा के काय आला? हा के आला कॉन्स्टंट. के काय आला तुमचा? कॉन्स्टंट आला. आणि जो तुमचा कॉन्स्टंट असतो हा काय असतो? तुमचा डायमेन्शनलेस असतो. हा, तुमच्यामुळे एक क्वेश्चन मध्ये येणारा कॉन्स्टंट काय असतो? हा डायमेन्शनलेस असतो. आपण याचे डायमेन्शन फाइंड आउट करू शकत नाही. हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरला पण सांगितलं होतं. येते लक्षात? त्याच्यामुळे के काय तुमचा? हा कॉन्स्टंट आहे. हा, समजलं? मग याची आपण डायमेन्शन फाइंड आउट करू शकत नाही. दे आता टीचे डायमेन्शन. आता बघा काय केलंय तुम्ही? टी एल एस टू 0. इथं लेंथ प्रेझेंट आहे का? मास प्रेझेंट आहे का? नाही. म्हणून मी या टीचे टाइम पिरियडचे मी काय केलंय? डायमेन्शन फाइंड करून घेतलंय. काय म्हणतो? एल रेस टू 0, एम रेस टू 0, टी रेस टू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर इज इक्वल टू के. हा काय? डायमेन्शनलेस आहे. त्याचे डायमेन्शन आपण फाइंड आउट करू शकणार नाही. त्याच्यामुळे त्याला निग्लेक्ट केलं, त्याला सोडून दिला. आता एल, एल काय तुमची लेंथ आहे म्हणून काय घेतला? एल रेस टू 1. इथे टाइम प्रेझेंट आहे का तुमचा? सॉरी, इथं तुमचा मास प्रेझेंट आहे का? नाही. म्हणून काय घेतला? एम रेस टू 0. इथे तुमचं टेम्परेचर प्रेझेंट आहे का? नाही. म्हणून काय घेतला? टी रेस टू 0. सॉरी, इथे तुमचं टाइम प्रेझेंट आहे का? नाही. म्हणून काय केलं? याला टी रेस टू 0 करून घेतला. ओके. त्याला आपण सफिक्स दिला होता. मी काय केलं? मी एल चे डायमेन्शन फाइंड आउट करून घेतले. काय केलंय? एल चे डायमेन्शन फाइंड आउट केले. त्याला रेस टू किती आहे तुमचा? एक्स आहे. दिसतो हा एक्स? त्याला रेस टू किती आहे? हा एक्स आहे. फक्त काय केलं मी? ह्या एल चे डायमेन्शन फाइंड आउट करून घेतले. त्याच्यानंतर पुढे जी, जी म्हणजे काय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याचे डायमेन्शन आपण पहिलेच फाइंड आउट केलेले आहेत, ते आपल्याला माहिती आहे. एल रेस टू 1, एम रेस टू 0, टी रेस टू -2. बरोबर आहे? ओके. त्याला काय केलं मग मी? डायमेन्शन फाइंड आउट करून घेतले आणि त्याला रेस टू वाय करून घेतलं. ही टर्म पूर्ण लक्षात आली? तर फक्त काय केलेलं आहे मी? इथं एल चे आणि जी चे डायमेन्शन काय केले? तिथं फक्त पुट केलेले आहेत. एल ला रेस टू काय तुमचा? एक्स आहे. जी ला रेस टू काय तुमचा? या टर्मला पूर्ण रेस टू काय तुमचा? वाय आहे. आता बघा पुढे ही जी टर्म, इकडची टर्म, हे काय राहील? ऍज इट इज राहील. त्यानंतर एक्स ने काय केलं? मला मध्ये मल्टिप्लाय करून घेतला. एक्स ने काय केलं? याला सिम्प्लिफाय करून घेतलं. मी काय म्हणतो? एल रेस टू एक्स, एम रेस टू 0. एक्स ने याला 0 मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडेल का? नाही. म्हणून काय केला? एम रेस टू 0, टी रेस टू 0. ही तुमची पहिली टर्म आली. बरोबर आहे? त्याच्यानंतर पुढे त्या वायने काय केलं? त्या मधल्या टर्मला मल्टिप्लाय करून घेतलं. काय आला मग तुमचा? तो एल रेस टू वाय आला. एम रेस टू हा काय राहिला? इथं 0 राहिला. तिथं काय झालं मग? टी रेस टू -2y. ही टर्म अशी झाली. बरोबर आहे? आता पुढे काय केलं मी? याला परत मग ह्या दोघी टर्मला काय करून घेतलं? या दिसत्या दोघी टर्म, याला काय केलं मी? सिम्प्लिफाय करून घेतलं. या दोघी टर्मला काय केलं मी? सिम्प्लिफाय केलं. आता बघा तुमचा एल रेस टू एक्स
हा, इथं काय एल रेस टू वाय काय होईल मग तो एल रेस टू एक्स प्लस वाय होऊन जाईल. काय होईल तो एल रेस टू एक्स प्लस वाय. बघा खालच्या टर्म मध्ये इकडची टर्म जी आहे ती परत काय येईल खाली ऍज इट इज. तर काय केलं मी एल रेस टू एक्स प्लस वाय. पुढे एम काय आहे तुमचा झिरोच आहे म्हणून तो काहीच नाही होणार त्याला. एम रेस टू झिरो. पुढे इथं पण काय तुमचा हा टी पण काय आहे टी रेस टू झिरो आहे आणि इथं काय आहे टी रेस टू मायनस टू वाय म्हणून तो पण काय राहिला टी रेस टू मायनस टू वाय. आपण तुमचा ऍज इट इज होऊन गेला. ठीक आहे. आता बघा काय करायचं आपल्याला. ही टर्म समजली इथं परत सांगतो. एल रेस टू एक्स एल रेस टू एक्स इथं एल रेस टू वाय तो काय झाला मग एल रेस टू एक्स प्लस वाय होऊन गेला. एम झिरोच आहे म्हणून त्याचा प्रश्न येत नाही तो झिरोच राहील. ठीक आहे. पुढे इथे टी काय आहे तुमचा झिरो आहे बट इथे टी काय आहे तुमचा मायनस टू वाय आहे. बरोबर आहे. मग काय होईल तो इथं टी तुमचा काय होऊन जाईल मायनस टू वाय. येतं लक्षात. काय झाला होतो एल एस टू एक्स प्लस वाय एम एस टू झिरो टी रेस टू मायनस टू वाय. हे आपण सिम्प्लिफाय करून ही टर्म तुमची आली. त्याच्यानंतर काय केलं बघा मी कम्पेअरिंग पॉवर ऑफ एल एम टी ऑन बोथ साइड. मी काय केलं तुमची पॉवर कम्पेअरिंग केली कसली एल एम आणि टी या तिघीची मी काय केली पॉवर कम्पेअरिंग केली. आता बघा हा पहिला तुमचा हा पहिला काय इथला एक्स वाय हा पहिला एलची पॉवर काय याच्यासोबत काय केली एलची पॉवर काय याच्यासोबत केली मी कम्पेअर केली. काय लावतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो. तर एलची पॉवर किती आहे एक्स प्लस वाय तर एलची पॉवर किती आहे झिरो आहे म्हणून कसं घेतलं त्याला मी एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो. त्याला काय म्हटलं मी इक्वेशन 2 म्हटलं. त्याच्यानंतर आता इथं एम पण झिरो आहे इथं पण एम झिरो आहे दोघी साईडला एम झिरो आहे. त्याचा काय तिथं कम्पेअर करून काही फायदा होणार नाही त्याच्यामुळे तो काय राहील झिरोच राहील. पुढे टीची पॉवर बघा काय आता टीची पॉवर काय इथं मायनस टू वाय इथं काय आहे टीची पॉवर 1 आहे म्हणून काय केलं त्याला मायनस टू वाय इज इक्वल टू 1 करून घेतला. बरोबर आहे. बट वाय इज इक्वल टू हा मायनस टू हा काय इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे जाताना काय होऊन जाईल तो डिवाइड होऊन जाईल म्हणून त्याला काय केलं मग वाय इज इक्वल टू मायनस हाफ करून घेतला. बरोबर. आता इथं मला वायची व्हॅल्यू मिळून गेली. बरोबर आहे. इथं मला आता वायची व्हॅल्यू काय मिळून गेली इथं मला वायची व्हॅल्यू मिळून गेली. दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 2. ही व्हॅल्यू काय करा इक्वेशन 2 मध्ये पुट करा. ठीक आहे. आता वायची व्हॅल्यू काय केली मी इथं पुट केली. वायची व्हॅल्यू काय मायनस हाफ एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती आहे मायनस हाफ इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता हा मायनस हा प्लस काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल म्हणून काय आला तो एक्स मायनस हाफ इज इक्वल टू आता काय येईल मग एक्स इज इक्वल टू काय येईल तुमचा तो फक्त हाफ. एक्स इज इक्वल टू काय आला तुमचा फक्त तो हाफ आला. आलं लक्षात इथपर्यंत. आता पुढे बघा काय केलं एक्स आणि वाय व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1. आपण बघा सुरुवातीला इक्वेशन 1 घेतलं होतं त्याच्यामध्ये फक्त काय केलं मी इक्वेशन 1 काय घेतलं होतं मी टी इज इक्वल टू के एल रेस टू एक्स जी रेस टू वाय घेतला होता. इथे लक्षात काय घेतला होता एल रेस टू एक्स जी रेस टू काय घेतला होता वाय घेतला होता. त्याच्यामध्ये फक्त मला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ज्या आहेत आता आपण मागच्या पेजवर तिथे काढल्या एक्सची व्हॅल्यू किती होती तुमची एक्स ची व्हॅल्यू किती होती हाफ होती. बरोबर आहे. आणि वाय ची व्हॅल्यू किती होती मायनस हाफ होती. इज दॅट क्लिअर. ह्या दोघी व्हॅल्यू आपण मागच्या पेजमध्ये मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवलं मी.
आता ह्या व्हॅल्यू फक्त आपल्याला इक्वेशन 1 मध्ये काय करायचं आहे, पुट करायचं आहे. तर आपलं इक्वेशन 1 काय होतं, टी इज इक्वल टू के इंटू एल रेस टू एक्स. आपलं इक्वेशन 1 आपण लिहून घेऊया. जाऊ द्या, काय होतं, एल रेस टू एक्स जी रेस टू वाय. आपला कॉन्स्टंट होतं, बरोबर आहे. हे आपलं इक्वेशन 1 होतं. फक्त काय केलं मी आता, एक्स अँड वाय व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1. त्या दोघी व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय केल्या मी या इक्वेशन 1 मध्ये काय केल्या, पुट केल्या. बघा, ओके. देअरफॉर टी इज इक्वल टू के, कॉन्स्टंट जो आहे हा काय राहील तुमचा, ऍज इट इज राहील. कॉन्स्टंट जो तुमचा तो काय राहील, ऍज इट इज राहील. आता एल आपण काय राहील तुमचा, ऍज इट इज राहील. फक्त एक्सची व्हॅल्यू किती आहे, हाफ, ते आपण इथं पुट केली. एक्सची व्हॅल्यू किती आहे, हाफ, ते आपण पुट केली, बरोबर आहे. जी रेस टू इथं एक्स, जी रेस टू इथं वाय, वायची व्हॅल्यू किती आहे, मायनस हाफ, ती आपण इथं पुट केली, बरोबर आहे. येते लक्षात ही टर्म. फक्त काय केली मी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इथं त्या काय केल्या, फक्त पुट केल्या. आता देअरफॉर टी इज इक्वल टू के एल एस टू 1 हाफ एल एस टू हाफ डिवाइड बाय, आता हा जो आहे एल एस टू मायनस हाफ जो आहे याला मी असं लिहू शकतो, जी रेस टू हाफ. म्हणजे याला काय केलं मी, खाली डिनोमिनेटरला घेऊन घेतला. काय केलं याला मी, खाली डिनोमिनेटरला घेऊन घेतला. म्हणजे याला मी काय, जी रेस टू हाफ असं मी त्याला लिहू शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म जी आहे, आता के रेस एल रेस टू हाफ आणि जी रेस टू हाफ याला मी असं लिहू शकतो, अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. त्याला मी या फॉर्म मध्ये लिहू शकतो, कारण की त्याचं ते स्क्वेअर रूट आहे, बरोबर आहे. येते लक्षात. फक्त या सगळ्या टर्म काय आहेत, सेमच आहेत. फक्त मी याला काय करतोय, थोडं याला मी सिम्प्लिफाय करतोय. आता एल एस टू हाफ आणि एल एस टू जी याला मी अंडर रूट ऑफ एल अपॉन जी असं लिहू शकतो. येते लक्षात. त्या पद्धतीने त्याला फक्त मी लिहून घेतलं. त्याच्यानंतर के, के तुमचा काय आहे, कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट कसा काढला मी तुमचा, हा कॉन्स्टंट काय आहे, हा कॉन्स्टंट मी एक्सपोनेंटच्या साहाय्याने काढला, तर तो किती आला, 2 पाय आला. त्याच्यामुळे ते काय आला तुमचं इक्वेशन, मग टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. आलं लक्षात. हे तुमचं काय आलं मग, टू इस्टॅब्लिश द इक्वेशन रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. याच्यामधलं काय आलं, हे इक्वेशन आला. काय इक्वेशन आला, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. आता इथं हा के काय असतो तुमचा, हा इथं के जो आहे हा काय आहे, हा डायमेन्शनलेस आहे. हा कसा आहे, डायमेन्शनलेस आहे. आपण तो कसा फाइंड आउट केला, मग आपण तो एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने काय केला, फाइंड आउट केला. कसा केला तो आपण, एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने तो आपण फाइंड आउट केला. म्हणून त्याची व्हॅल्यू काय घेतली मी, 2 पाय घेतली. आलं लक्षात ना. आपला सेकंड पॉईंट समजला. यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस मधला आपण सेकंड पॉईंट घेतला, तुम्हाला समजला. ते काय होतं तुमचं, आपण एस्टॅब्लिश केलं रिलेशन कशामधलं, फिजिकल क्वांटिटी मधला. ठीक आहे. चला आता पुढचा नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. आता बघा ते काय करणार आहे, आपण कन्वर्जिंग फॅक्टर आपण बघणार आहे. कशामधला कन्वर्जन फॅक्टर, तर युनिट मधला कन्वर्जन फॅक्टर. आपण काय करणार, इथला 2 सिस्टीम मधल्या फिजिकल क्वांटिटी घेणार आहे, त्याच्यामधला कन्वर्जन फॅक्टर आपण मेजर करणार आहे. आता त्याच्यासाठी मी एक्झाम्पल घेतलं पहिले. लेट 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्क. याला काय म्हटलं, इक्वेशन 1 म्हटलं. ते काय बघतो आपण, हा 3rd नंबरचा पॉईंट आहे. याच्यामध्ये आपण काय बघतोय, कन्वर्जन फॅक्टर बघतोय. कशामधला, सेम फिजिकल क्वांटिटी मधला. फक्त फरक काय आहे, ती फिजिकल क्वांटिटी ही 2 डिफरंट सिस्टीम मधली असली पाहिजे. आलं लक्षात. आता त्यासाठी तुम्हाला एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो. लेट 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्क. आता
जूलचं एसआय युनिट काय आहे, सॉरी तुमचं वर्कचं एसआय युनिट काय आहे, जूल. आणि वर्कचं सीजीएस युनिट काय आहे, आर्क. येतं लक्षात. हे काय तुमचं एसआय युनिट आहे, हे काय आहे सीजीएस युनिट आहे. जूल काय तुमचं एसआय युनिट आणि अर्क काय आहे सीजीएस युनिट ऑफ वर्क. समजलं. इथं काय केलं आता मी, डोंट फिजिकल क्वांटिटी काय आहे, इथं फिजिकल क्वांटिटी दोघांची काय आहे सेम आहे. बघा त्यांनी तेच म्हटलेलं आहे, जो पॉईंट आपला तोच पॉईंट आहे. टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. आलं लक्षात. आपल्याला फिजिकल क्वांटिटी काय पाहिजे, सेम पाहिजे. आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटी मधला आपल्याला कन्वर्जन फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कशामध्ये, दोन डिफरंट सिस्टीम मध्ये. त्याच्यामुळे मी ते काय मानलं, सपोज लेट 1 जूल इज इक्वल टू एक्स वर्क. बरोबर आहे. आता जूल काय तुमचं एसआय युनिट आहे, वर्क काय सीजीएस युनिट आहे. बरोबर आहे. आता आपण त्याच्यासाठी पहिले वरचे डायमेन्शन फाइंड आउट करून घेतले. आता बघा हा 1 तुमचा जो आहे हा काय झाला, हा तुमचा 1 ऍज इट इज राहिला इथं. पुढे आता जूल हे कसलं युनिट आहे, वर्कचं एसआय युनिट आहे. म्हणून काय केलं याला मी वर्कचे डायमेन्शन याला घेऊन घेतले. आपण वर्कचे डायमेन्शन म्हणून मागे फाइंड आउट केलेले होते. काय आहे मग वर्कचे डायमेन्शन, L(2) M(1) T(-2) हे काय आहे तुमचे वर्कचे डायमेन्शन. आता फक्त इथे मी काय बदल करतोय ते बघा. इथे मी काय बदल करतोय, तर याला मी खाली सफिक्स देऊन घेणार आहे. दिसतं तुम्हाला की काय तुमची एसआय सिस्टीम, हे काय तुमची एसआय सिस्टीम आहे. म्हणून याला काय म्हटलं मी पहिले, याला फर्स्ट नंबर घेतला. ठीक आहे. पर काय सीजीएस सिस्टीम आहे म्हणून याला काय म्हणून घेतलं मी, सफिक्स 2 देऊन दिला. इथं पण तुमचे डायमेन्शन जे आहेत वर्कचे, हे डायमेन्शन चेंज होतील का, डायमेन्शन चेंज होणार नाही. इथे लक्षात. बघा इथे पण आता अर्क काय तुमचं, आपण अर्क काय आहे, हे वर्कचं सीजीएस युनिट आहे. म्हणून काय केलं मी, हा एक्स बाहेर ठेवला, एक्स काय केला इथं ऍज इट इज राहू दिला. पुढे वर्कचे डायमेन्शन घेऊन घेतले. काय घेतले, L(2) M(1) T(-2) आणि याला काय केला, सफिक्स काय केला, याला 2 देऊन घेतला. कशासाठी, आपण एसआय सिस्टीमला सफिक्स 1 दिला होता, इथं सीजीएस सिस्टीमला आपण सफिक्स 2 देऊन घेतला. बरोबर आहे. आता बघा काय होतंय, आता ही टर्म जी, ही टर्म काय केली मी इकडे पाठवली, ही टर्म काय केली इकडे पाठवली. काय उरलं मग, एक्स इज इक्वल टू हा जो आहे हा इकडे काय आहे मल्टिप्लाय, तिकडे जाताना काय होऊन जाईल डिवाइड होऊन जाईल. ठीक आहे. आपली पहिली सिस्टीम कोणती होती मग, एसआय सिस्टीम होती. आणि दुसरी सिस्टीम काय आहे सीजीएस सिस्टीम आहे. हा आता काय होईल, त्या एसआय सिस्टीमने आपण सीजीएस सिस्टीम खाली डिवाइड करून टाकू. ठीक आहे. बघा डिवाइड केला, तुमचे डायमेन्शन चेंज झाले का, नाही. तुमचे डायमेन्शन काय तेच आहेत. तुमचे वरचे जे डायमेन्शन आपण फाइंड आउट केले होते, हे डायमेन्शन तुमचे तेच डायमेन्शन आहेत. फक्त आपण हे डायमेन्शन तेच सेमच आहेत. फक्त मी काय केलेलं आहे, एसआय सिस्टीमला काय म्हटलेलं आहे 1 म्हटलेलं आहे. एसआय सिस्टीम जी तिला काय म्हटलं मी 1 म्हटलं, आणि सीजीएस सिस्टीम जी याला काय म्हटलं 2 म्हटलं. याला सफिक्स 1 ने डिनोट केला, याला सफिक्स 2 ने डिनोट केला. समजलं इथपर्यंत. आता पुढे आता बघा काय केलं मी, प्रत्येक टर्म जे आहे त्या सेपरेट करून घेतल्या. आता एक्स इज इक्वल टू L(1)/L(2) ब्रॅकेट रेज टू 2. बरोबर आहे. L1 काय आहे, L1 काय आहे तुमचा, L1 म्हणजे तुमचा काय आहे एसआय युनिट आहे. L2 काय आहे तुमचा सीजीएस युनिट आहे. ब्रॅकेट रेज टू 2 म्हणजे काय ते तुमचे वर्कचे डायमेन्शन आहे पूर्ण.
हे एल चे डायमेन्शन आहे तुमचे. ब्रॅकेट रेस टू 2 म्हणजे काय ते तुमचे एल चे डायमेन्शन आहेत. आणि हा 1 आणि हा 2 काय आहे? 1 म्हणजे SI सिस्टीम आहे, 2 म्हणजे CGS सिस्टीम आहे. त्यानंतर पुढे M1 M2 सेम ऍज इट इज. M1 काय आहे? SI सिस्टीम आहे. M2 काय आहे? CGS सिस्टीम आहे. ब्रॅकेट रेस टू 1 हे काय झालं तुमचे M चे डायमेन्शन. त्याच्यानंतर T 1 काय आहे? SI सिस्टीम आहे. 2 काय आहे? CGS सिस्टीम आहे. ब्रॅकेट रेस टू -2 हे काय तुमचे T चे डायमेन्शन आहेत. आणि टोटल तुमचे काय आहेत? वर्कचे डायमेन्शन झाले. त्यांना फक्त काय केलं मी? सेपरेट करून घेतलं. आता बघा त्यांना काय केलं मी? सेपरेट केलं. आता आपण SI सिस्टीम मध्ये आपण SI सिस्टीम मध्ये आपण एल कशाने मोजतो? मीटरने मोजतो, बरोबर आहे. म्हणून एल ला काय म्हटलं मी? मीटर म्हटलं. आपण CGS सिस्टीम मध्ये लेंथ कशाने मोजतो? सेंटीमीटरने मोजतो. म्हणून त्याला काय करून घेतला? सेंटीमीटर करून घेतला. याच्या लक्षात एकदम सिंपल आहे. एकदा परत सांगतो. L1 म्हणजे काय तुमची? L1 म्हणजे काय आहे? SI सिस्टीम. L1 म्हणजे काय तुमची? SI सिस्टीम आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर. L2 म्हणजे काय? CGS सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपण लेंथ कशामध्ये मोजतो? सेंटीमीटर. आलं लक्षात? ब्रॅकेट रेस टू 2 ऍज इट इज. त्याच्यानंतर आपण SI सिस्टीम मध्ये मास कशामध्ये मोजतो? केजी मध्ये मोजतो. आणि CGS सिस्टीम मध्ये आपण मास कशामध्ये मोजतो? ग्रॅम मध्ये मोजतो. ब्रॅकेट रेस टू 1 ऍज इट इज. त्याच्यानंतर आपण SI आणि CGS सिस्टीम मध्ये आपण तुमचा टाइम जो आहे हा कशामध्ये मोजतो? सेकंड मध्ये मोजतो. म्हणून त्याला काय म्हटलं? S/S. ब्रॅकेट रेस टू -2. ठीक आहे. आता आपल्याला याचं काय करावं लागेल? कन्व्हर्जन करावं लागेल. आता बघा खाली तुम्हाला दिसतोय हा सेंटीमीटर आहे. हा खाली काय दिसतो तुम्हाला? सेंटीमीटर आहे. आणि वरती काय आहे? मीटर आहे. एकदा परत सांगतो. आता बघा SI सिस्टीम मध्ये आपण तुमची लेंथ कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये मोजतो. आणि CGS सिस्टीम मध्ये लेंथ कशात मोजतो आपण? सेंटीमीटर मध्ये. मास कशामध्ये मोजतो? SI सिस्टीम मध्ये किलोग्रॅम. आणि CGS सिस्टीम मध्ये मास कशात मोजतो? ग्रॅम मध्ये मोजतो. टाइम हा दोघी ठिकाणी आपण सेकंड मध्ये मोजतो. आता बघा आपल्याला काय करावं लागेल? हा वरचा मीटर आहे, खाली काय तुमचा सेंटीमीटर आहे, वरचा आपल्याला मीटर आहे. आपल्याला मीटरचा सेंटीमीटर मध्ये करताना आपण काय करतो? 10⁻² ने काय करतो? त्याला मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे. आपल्याला मीटरचा काय करायचं आहे? आपल्याला मीटरचा सेंटीमीटर करायचा आहे. म्हणजे काय केलं आपण? त्याला 10⁻² ने मल्टिप्लाय केला. आला लक्षात ना? तो काय झाला? 10⁻² सेंटीमीटर होऊन गेला. आता आपल्याला ग्रॅमचा केजीचा आपल्याला ग्रॅम करायचा आहे. काय करायचं आहे? केजीचा आपल्याला ग्रॅम करायचा आहे. त्याला काय करणार आपण? 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार. काय झाला मग तो? केजीचा ग्रॅम होऊन गेला. ठीक आहे. आणि सेकंड काय राहील तुमचा? ऍज इट इज राहील. आता बघा इथं काय झालं? सेंटीमीटर सेंटीमीटर गेट दॅट कॅन्सल. ग्रॅम ग्रॅम गेट दॅट कॅन्सल. सेकंड सेकंड गेट दॅट कॅन्सल. काय उरला मग तुमचा तो? 10⁻² ब्रॅकेट रेस टू 2. 10⁻³ ब्रॅकेट रेस टू 1. इथं काय उरला मध्ये? फक्त 1 उरला. 1 ब्रॅकेट रेस टू -2. बरोबर आहे. आता काय झालं इथं बघा मग पुढे? 10⁻² हा 2 आणि हा 2 काय झाला? 10⁻4 होऊन गेला. 10⁻³ आणि हा 1 काय झाला? 10⁻3. हा 1⁻² याचा काय झाला तुमचा? फक्त हा 1 राहिला. ठीक आहे. 10⁻4 इंटू 10⁻3 इंटू 1 काय होतं तुमचा मग? 10⁻7. इज दॅट क्लिअर? आता बघा धिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 1. आता ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये मागच्या इक्वेशन मध्ये पुट केला. हा ते आपण घेतलं होतं. ते आपण इक्वेशन काय घेतलं होतं? 1 जूल 1 जूल इज इक्वल टू x अर्क.
एक्स आर घेतला होता. ठीक आहे. आता आपण काय काढली व्हॅल्यू मग 1 जूल इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती काढली आपण 10⁻⁷ आर्क. काय केलं बघते तुम्ही एक्सची व्हॅल्यू जी ती काय केली इक्वेशन 1 मध्ये काय करून दिली मी पुट करून दिली. आलं लक्षात मग काय केलं आपण त्यामध्ये conversion factor between the units of same physical quantity in different system of unit. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण ते फाइंड आउट केलं. काय आलं मध्ये 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ आर्क. हे आपण रिलेशन फाइंड आउट केला. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट इज लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता बघा आपण पहिले डायमेन्शन फॉर्म्युले बघितले, त्याच्यानंतर यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस बघितले, त्याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या क्वांटिटी फाइंड आउट केल्या. त्याच्यानंतर आता त्याचे लिमिटेशन काय आहेत आपल्याला ते बघायचे. हा सो लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता बघा त्याचा पहिला पॉइंट the value of dimensionless constant can be obtained with the help of experiment only. आता बघा याचा अर्थ काय होतो, जो आपण आता तुम्हाला मागे दाखवलं मी आपण यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस मधलं जे आपण सेकंड पॉईंट बघितला त्याच्यामध्ये आपण टी इज इक्वल टू के इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी घेतला होता. आठवतोय टी इज इक्वल टू के इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी घेतला होता. त्या केलास काय म्हटलं होतं आपण नंतर 2π म्हटलं होतं. इथे लक्षात या केलास काय म्हटलं होतं आपण 2π म्हटलं होतं. आता हा काय झाला तुमचा के म्हणजे काय झाला हा कॉन्स्टंट झाला. हा एक प्रकारचा काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे. आता ही तिची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ही व्हॅल्यू आपण डायमेन्शनली फाइंड आउट करू शकत नाही. आपल्याला ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटल टेक्निकचा यूज करावा लागतो. इथे लक्षात हा 2π आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटल टेक्निकचा यूज करावा लागतो. हे झालं त्याचं एक लिमिटेशन झालं. ठीक आहे. आता बघा सेकंड पॉइंट dimensional analysis cannot be used to derive relation involving trigonometric, exponential and logarithmic function as this quantity are dimensionless. आता बघा ज्या इक्वेशनच्या फॉर्म्युलामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात. आता बघा काय असतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कशाला म्हणतो साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा एक्सेट्रा. हे काय तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. हे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तिथं आपण डायमेन्शनल अनालिसिस हे टेक्निक वापरू शकत नाही. येते लक्षात तिथं आपण डायमेन्शनल अनालिसिस हे टेक्निक वापरू शकत नाही. हा त्याच्यानंतर पुढचं आहे एक्सपोनेन्शियल. आता बघा एक्सपोनेन्शियल टर्म तुमच्या काय असतात तुम्हाला माहिती आहे e raised to x, e raised to x square,
एक्सेट्रा. ज्या टर्म मध्ये इरेस टू एक्स, इरेस टू एक्स स्क्वेअर अशा टर्म येतील तिथं आपण डायमेन्शन अनालिसिस हे टेक्निक वापरू शकत नाही. आलं समजलं. सेकंड एक्सपोनेन्शियल. आणि थर्ड लॉगॅरिथमिक म्हणजे काय? लॉग ऑफ एक्स, त्याच्यानंतर लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके. असे जिथं अशा क्वेश्चन मध्ये आपल्याला जिथं दिसेल लॉग ऑफ एक्स क्यूब म्हणजे लॉगॅरिथमच्या फंक्शन आपल्याला जिथं दिसतील तिथं आपण डायमेन्शनल अनालिसिस हे टेक्निक आपण वापरू शकत नाही. हे टेक्निक आपण तिथं आपलं काय होतं, फेल जातं. सेकंड पॉईंट समजला. मग डायमेन्शन अनालिसिस कॅनॉट बी यूज द डिराइव्ह रिलेशन इन्व्हॉल्विंग तिथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतील, एक्सपोनेन्शियल फंक्शन असतील आणि लॉगॅरिथमचे फंक्शन असतील तिथं आपण डायमेन्शनल अनालिसिस हे टेक्निक यूज करू शकत नाही. इज दॅट क्लिअर? आता बघा थर्ड पॉइंट इज the method is not useful if constant of proportionality is not a dimensionless quantity. आता बघा काही क्वेश्चन मध्ये काय होतं, आता त्यांनी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 पॉइंट, mass is directly proportional to product of 2 masses m1 m2 and inversely proportional to square root of distance between 2 point. Okay, therefore f is equal to तुमचा हा काय, जी काय हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे. तर इथं तुमचा हा जी काय द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी, हा काय तुमचा जी काय कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी जी इज नॉट अ डायमेन्शनलेस. इथं हा जी जो आहे हा डायमेन्शनलेस नाही, त्याला इथं डायमेन्शन आहेत. त्यामुळे डायमेन्शन अनालिसिस टेक्निक इथं आपलं वर्क करू शकत नाही. लक्षात ठेवा प्रोपोर्शनलिटी. ठीक आहे. थर्ड पॉइंट लक्षात आला. आता शेवटचा पॉइंट, if the correct equation contains some more terms of the same dimension, it is not possible to know about their presence using dimensional equation. आता बघा एखादे इक्वेशन जर डायमेन्शनली करेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या जास्त टर्म आहे सेम डायमेन्शनच्या, तर त्या टर्मची उपस्थिती क्वेश्चन मध्ये डायमेन्शनल अनालिसिस करून आपण बघू शकत नाही. आता बघा त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे एस इज इक्वल टू हाफ 80 स्क्वेअर. हे काय तुमचं डायमेन्शनली करेक्ट आहे. बट जेव्हा आपण याचे डायमेन्शन याच्या आधी आपण फाइंड आउट केलेले आहेत, येत्या लक्षात, याचे आपण डायमेन्शन याच्या आधी फाइंड आउट केलेले आहेत. बट जेव्हा तुमचा युटी हा इथं ऍड होतो, हा युटी इथं ऍड होतो, तेव्हा आपण याच्या डायमेन्शन आपण फाइंड आउट करू शकत नाही. आणि तुमचं कम्प्लीट इक्वेशन काय आहे हे, म्हणून हे टेक्निक इथं काय होतं, डायमेन्शनल अनालिसिस हे टेक्निक इथं पण काय वर्क करत नाही. लक्षात. याच्यामध्ये काय झालं तुमचं, आता बघा इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन सम मोर टर्म ऑफ सेम डायमेन्शन. आता इथं काय तुमच्या सेम डायमेन्शनच्या टर्म जेव्हा येतील तेव्हा हे टेक्निक तुमचा यूज करू शकत नाही. हे झालं तुमचे लिमिटेशन ऑफ डायमेन्शन अनालिसिस. ठीक आहे. इज दॅट क्लिअर?